एक राजा देवाच्या मंदिरात रोज देवाच्या दर्शनासाठी जात असतो. देवाचं दर्शन घेऊन घरी जाताना त्याच्या उजव्या साईडला एक भिकारी आणि डाव्या साईडला एक भिकारी बसलेला असतो. तर उजव्या साईडचा भिकारी काय म्हणतो की देवा, तू राजाला खूप सारं काही दिलंस, त्याच्यातील मला थोडं दिलं असतंस तर मला खूप झालं असतं. डाव्या साईडचा भिकारी काय म्हणतो की राजा, देवानं तुला खूप काही दिलंय, त्याच्यातील मला थोडं जरी दिलंस तर माझ्यासाठी खूप आहे. उजव्या साईडचा भिकारी देवाला मागत असतो आणि डाव्या साईडचा भिकारी राजाला मागत असतो. मग राजा आपल्या प्रधानाला बोलवतो आणि सांगतो की एक खिरीनं भरलेला डबा घे, त्याच्यात सोन्याचं शिक्क टाक आणि देवाचं दर्शन घेऊन पाठीमागे येताना डाव्या साईडला भिकारी बसलाय त्याला हा खिरीचा डबा दे, कारण की तो मला मागत असतो. मग तो प्रधान जातो, देवाचं दर्शन घेऊन येत असताना डाव्या साईडच्या भिकाऱ्याला तो खिरीचा डबा देतो. तो भिकारी डबा घेतो, खीर खायला सुरुवात करतो. खीर खाता खाता त्या समोरच्या भिकाऱ्याला चिडवतो म्हणतो, बघ तू देवाला मागत होतास तर देवानं तुला काय दिलं नाही, मी राजाला मागितलं तर राजानं मला खिरीनं भरलेला डबा दिला. मग ते खात त्याचं पोट भरतं, राहिलेली खीर त्या पुढच्या भिकाऱ्याला देऊन टाकतो. मग ते साधं सरळ असतं, ते खीर घेतं. मग राजा दुसऱ्या दिवशी देवाच्या मंदिरात दर्शनाला येतो. दर्शन घेतून जात असताना डाव्या साईडचा भिकारी असतो पण उजव्या साईडचा नसतो. राजा त्याला विचारतो की तुला खिरीचा डबा भेटला का? तो म्हणतो हो. मग त्याच्यात तुला काय सापडलं का? तर म्हणतो काही नाही, खीर मस्त झालती, माझं पोट भरलं आणि उरलेली खीर मी त्या दुसऱ्या भिकाऱ्याला दिली जो देवाला भीक मागत असतो. त्यावेळेस राजाच्या लक्षात येतं की देवाला मागितलेलं कधी संपत नाही आणि जो देवाला मागतो आणि देव ज्याला देतो त्याला परत मागायची गरज लागत नाही. आणि जो माणसाकडे मागतो त्याला आयुष्यभर मागितल्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही. म्हणून आपल्याला मागायचं असेल तर देवाकडे मागा, जगाकडे नाही. बोला बोला बाळमाच्या नावानं चांग भलं.